छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या या सोहळ्याच्या प्रसंगी ज्यांच्या वतीनं हा आजचा कार्यक्रम आयोजित केला जातोय ते स्वर्णयुक्त तरुण मंडळ, इथं उपस्थित असलेले श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाचे विश्वस्त महेशजी सूर्यवंशी, स्वर्णयुक्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी चव्हाण, उपाध्यक्ष सौरभजी रायकर, पदाधिकारी अमोलजी चव्हाण, मंगेशजी सूर्यवंशी, सचिनजी आखाड आणि उपस्थित आपण सर्व. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. पण उभा केलं म्हणण्या इतपत सहज झालं का? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र जर आपण बघितला तर त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे विलक्षण आहे. खरं तर औरंगजेब शिवछत्रपतींचे स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी जंग पछाडत राहिला. आपल्या आयुष्याची काही वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्यावर घालवली. त्याला स्वराज्य नेस्तनाबूत करायचं होतं, स्वराज्य उद्ध्वस्त करायचं होतं. पण औरंगजेबाला स्वराज्य का उद्ध्वस्त करायचं होतं? स्वराज्याच्या आजूबाजूला अनेक अशी राज्य होती. इराणचा शाह तसाच होता, अफगाणिस्तान तसंच होतं, विजापूरची आदिलशाही आहे, नगरची निजामशाही आहे, गोलकोंड्याची कुतुबशाही आहे. ते घ्यावा, त्यांनी इराण जिंकावा, अफगाणिस्तान जिंकावा, आदिलशाही, निजामशाही, गोलकोंड्याची कुतुबशाही. पण औरंगजेब स्वराज्य स्वराज्याचा पाठलाग सातत्यानं करतोय, स्वराज्य उद्ध्वस्त करायच्या पाठीशी धावतोय. याचं कारण काय? औरंगजेबाने याचं उत्तर दिलंय. इराणचं राज्य शहाबाजचं, विजापूरचं राज्य आदिलशाहचं, नगरचं राज्य निजामशाहचं, गोलकोंड्याचं राज्य कुतुबशाहचं. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य पुन्हा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाहचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका तो आहे, कारण हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही वाचवणार नाही. ही भीती औरंगजेबाला. आणि खरं आहे होतच, तो बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेलाला मोगलांची चाकरी करत होता. पण त्याचा स्वाभिमान जागा झाला, ती लाचारी त्याला सहन होईना. त्यांनी मोगलांची चाकरी सोडली आणि तो थेट महाराजांकडे आला. महाराजांकडे त्यांनी चाकरी करायची इच्छा प्रदर्शित केली. आणि महाराज म्हणाले, छत्रसाल चाकरी कसे करता? जे आम्ही महाराष्ट्रात उभा केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. आणि महाराजांकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडामध्ये छत्रसाल गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. औरंगजेबाची भीती खरीच होती, हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. अगदी खरं होतं. पण जेम्स डग्लस 1885 मध्ये अराउंड बॉम्बे नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहितो की अरे या राजांना आयुष्य कमी पडलं रे, हे महाराजांनी थोडे जगले ना. नशीब हा राजा जमिनीवर जन्माला आला. हा राजा जर पाण्यावर जन्माला आला असताना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. कोण सांगतोय? जेम्स डग्लस. आणि खरं आहे होतच, अगदी खरं. महाराजांनी सगळ्यात पहिला विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगर हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतो आहोत, पण कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, स्वराज्याला धोका जमिनीवर नाही, स्वराज्याला धोका समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग मला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावर. महाराजांनी म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं पहिलं आरमार उभारलं. या हिंदुस्थानात आधी आरमार होती, चौल राजाची होती, कलिंग राजाची होती. पण गेल्या 1000 वर्षात
आरमार उभा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर दर्यावर बेपनाह हुकूमत निर्माण करावी हे होतच, पण त्यापेक्षा स्वराज्य सुरक्षित करावं. पण त्याहून पुढचा धोका महाराजांना जाणवला. रामचंद्र पंत अमात्य या अमात्यांनी महाराजांची इंग्रजांच्या बद्दलची भूमिका लिहून ठेवली आहे. महाराज म्हणतात हे इंग्रज म्हणजे साहुकार, त्यांना भूमी स्थळाची माया फार, घेतलेले स्थळ सोडतील ना हे आता चुकले पाहिजेत. इंग्रजांचा धोका पहिला ओळखणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. पण गंमत बघा, औरंगजेबाला त्याच्या सरदारांनी इंग्रजांच्या धोक्याची जाणीव करून दिली. पण औरंगजेबाचं इंग्रजांबद्दल मत काय? औरंगजेब म्हणाला इंग्रज म्हणजे म्हशीवर बसलेला मच्छर, म्हशीनं जरा शेपटी हलवली की ते मच्छर उडून जातील. इंग्रज त्याला मच्छरासारखे वाटले. औरंगजेबाला इंग्रजांचा धोका ओळखता आलाच नाही, पण तो धोका ओळखला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधातली मोहीम गतिमानच केली. महाराजांनी आरमार उभा केला. मुंबई त्यावेळी इंग्रजांकडे. मुंबई युद्ध इंग्रज जर हकलले तर या इंग्रजांना इथून बाजूला काढणं सोपं जाईल. महाराजांनी मोहीम आखली आणि महाराजांचे आरमाराचे सरदार दौलत खान आणि नागनाथ भंडारी यांना मोहीम सोपवली. इंग्रज कॅप्टन हेनरी थॉर्क थळला आला. थळ म्हणजे खंदेरी अलिबागच्या जवळ आहे. आणि तिथं मराठ्यांच्या आरमारावर या इंग्रजांच्या आरमाराची तुंबळ लढाई झाली. साधे मजवे घेऊन गेलेले नागनाथ भंडारी आणि इंग्रजांचं विलक्षण आधुनिक आरमार. पण मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराने इंग्रजांचा पहिला पराभव केला. तुफान पराभव ही महाराजांनी केलेली सगळ्यात मोठी क्रांती होती. युरोपियन लोकांचा आपण पराभव करू शकतो हे इथल्या लोकांना पहिल्यांदा कळालं. महाराजांनी त्या इंग्रजांची 2 जहाजं तेवढी ताब्यात घेतली. एकाचं नाव होतं रिवेंज. ह्या 2 जहाजांवर 4 इंग्रज अधिकारी होते, आरमारी अधिकारी. महाराजांनी या चौघांचीही मस्तक उडवली आणि हेनरी थॉर्क त्याचंही मस्तक उडवलं. ही घटना आहे 12 सप्टेंबर 1679. 12 सप्टेंबर 1679 हेनरी थॉर्कचं गर्दन उडवल्यावर इंग्रजांचं मुंबई आता घेणं सोपं होतं. मुंबई घ्यायचीच होती महाराजांना, आणि मुंबई घेतली असते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानच्या भूमीवर आलंच नसतं. पण दुर्दैव 12 सप्टेंबरला खांदेरीला इंग्रजांचा पराभव आणि अवघ्या काही दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1680 महाराज नापरतीच्या मोहिमेवर निघाले. महाराजांचा मृत्यू इंग्रजांना हिंदुस्थानात पाय रोवण्यासाठी कारणीभूत झाला. नाहीतर महाराजांनी त्याच वेळी इंग्रज उखडले असते. त्याच वेळी महाराजांनी इथल्या लोकांच्या मध्ये स्वातंत्र्याचं बीज तर पेरलंच, स्वराज्य उभा करायची उर्मी प्रत्येकात निर्माण केलीच. पण त्याच वेळी महाराजांनी इथल्या लोकांना अन्याय अत्याचारापासून मुक्त केलं. आपण मुक्त करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या ठाई दिला. नाहीतर अरबी लोक दर्यातनं कोकणात यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तारवावर त्यांच्या आबरू लुटायचे, माणसांचे नाक कान कापायचे, माणसं बाटवून टाकायचे. आणि या उपर त्यांचा एक विलक्षण व्यवसाय होता. आमची कोकणातली माणसं पळवायची आणि परदेशात नेऊन ती विकायची. माणसांना गुलाम बनवून त्यांचा व्यापार चालला होता. महाराजांना त्याचा प्रचंड संताप होता. महाराजांचं एक विलक्षण क्रांतिकार्य. माणसाने माणसांना माणसासारखी रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी. माणसाला गुलाम म्हणून विकणं हे महाराजांना कदापि मान्य नव्हतं. महाराजांनी आपल्या आरमाराला सांगितलं, ते अरबी चाचे कोकणात येत आहेत, इथल्या बायका इथली माणसं पळवतायत, या उपर जर ते परत आले तर तुम्हास माफ करणार नाही. मराठी आरमार सज्ज झालं. दर्यासार भंडारी ही सगळी माणसं सजग होती. आणि त्याच वेळी अरबांचं गलबत कोकणात उतरली.
भयान कापाकापी केली आणि ती तुफान पळत सुटली. तोपर्यंत मराठ्यांचा आरमार त्यांच्या पाठीमागे धावत राहिलं, अरबांचा पाठलाग करत राहिलं. मराठ्यांचा आरमार कुठवर गेलं? पार मस्कत पर्यंत गेलं. मस्कतला हे अरब पकडले, कैद केले. 250 अरब कैद करून महाराजांच्या सामने पेश केले गेले. महाराजांनी त्या 250 अरबांकडे बघितले आणि संतापले. महाराज, यांना आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, महाराजांनी त्याचं नाव ठेवलं होतं व्याघ्रगड. किर्र डोंगर दरात वाघासारखा दबा धरून बसलेला हा गड व्याघ्रगड, जिथं चिटपाखरू फिरकत नाही, दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, असा भयान. महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलं, हे 250 अरब याला कैद करा आणि वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि यांना इतकं मारा हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि मराठे 4 महिने त्यांना मारत होते, इतके मारत होते की फक्त मरूच देत नव्हते. 2-4 दिवसातच ते अरब इतके सुजलेले की एकमेकांनाच ओळखेनात, तो आमच्यातलाच आहे का, इतके. 4 महिन्यानंतर महाराजांनी सांगितलं, आता त्या अरबांना बाहेर काढा, त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. आमच्या कोंडाजींना काय कळेना. त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ द्या हो. पर महाराज जाऊ द्या रे, कोंडाजींना काय कळेना, तो आपला प्रश्नच विचारत राहिला, सोडायचं होतं तर धरलं कशाला? पण महाराजांनी त्यांना जहाजात बसून पाठवायला सांगितलं. 200 अरब त्यांच्या जहाजात बसवले, दिले पाठवून त्यांच्या देशात. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यांनी महाराजांना परत विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? आणि महाराज म्हणले, कोंडाजी, आता हे सुजलेले 200 अरब त्यांच्या देशात जातील, त्यांच्या गावात पोचतील, त्यांच्या घरापुढे उभा राहतील, दार ठोठावतील. भीती शत्रूच्या उरात अशी बसवली, पुन्हा कोकणातनं गुलामांचा व्यापार झाला नाही, परत माणसांना कुणी गुलाम म्हणून विकला नाही. महाराजांनी केलेलं हे विलक्षण क्रांतिकार्य होतं, विलक्षण क्रांतिकार्य. दर्यावर याद्रीच्या सामर्थ्याचा साक्षात्कार शत्रूला घडवला होता, पूर्ण शत्रूला. ज्यांनी हिंदुस्थानचा शेवटचा घास गिळला, तो एल्फिस्टन असा म्हणतो की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज आलो आणि 2000 मैल लांब आणि 1,500 मैल रुंद असणाऱ्या या हिंदुस्थानवर आम्ही 150 वर्ष राज्य केलं. आम्हालाच कळेना आम्हाला हे कसं शक्य झालं. पण कसं शक्य झालं हे सांगताना एल्फिस्टन लिहितो, इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शौर्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे, पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. या देशातल्या एकाच माणसाला कळालं, या सगळ्या सामर्थ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली माणसं त्याच शिवाजी राजांना विसरली, म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. शिवरायांच्या विचारांचा जागर का व्हायला हवा? इंग्रजांच्या नजर कैदेत नेताजी सुभाषचंद्र बोस अडकले. नजर कैदेत असताना त्यांच्या हाती शिवचरित्र आले. शिवचरित्र वाचताना आग्र्याहून सुटका,
या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली. जणू त्या प्रकरणानंच त्यांना सुटकेचा मार्ग दाखवला आणि महाराजांसारखेच वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद फौजेच्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सांगतात, हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज. केवढं मोठं विलक्षण आहे हे. एवढं सगळं सामर्थ्य विश्व आमच्या ठाई आहे, एवढं मोठं. इथं पराक्रमाचा एक एक धडा गिरवत महाराजांनी इथल्या रयतेमध्ये विश्वास निर्माण केला. आपण राज्य निर्माण करू शकतो. अफजल खानावरच्या विजयानं तर रयतेमध्ये प्रचंड मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. महाराजांनी खान मारला आणि तत्काळ झेप घेत सातारा प्रांत, कराड प्रांत, कोल्हापूर प्रांत काबीज केला. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकवला, पन्हाळा काबीज केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराज कोल्हापूर प्रांतात आहेत आणि त्याच वेळी अफजल खानाच्या मृत्यूने हादरलेल्या विजापूर बडेबेगम साहेबांनी स्वराज्यावर पुन्हा एकदा मोठा डाव टाकला. सिद्धी जौहर 65,000ची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करून आला. महाराज त्यावेळी मिरज प्रांतात आहेत. आता 65,000 फौजनिशी सिद्धी जौहर येतोय म्हटल्यावर महाराजांनी काय करायला हवं? मिरज सोडून पटकन आत स्वराज्यात सुरक्षित स्थळी यायला हवं. पण असं घडत नाहीत. महाराजांचं वैशिष्ट्य आहे, महाराजांनी एकही लढाई स्वराज्याच्या आत केलेली नाही, एकही, अजिबात नाही. सगळ्या लढाया स्वराज्याच्या बाहेर, अगदीच अडचण आली तर स्वराज्याच्या सीमेवर, पण स्वराज्याला कोणतंही नुकसान होणार नाही आणि रयतेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी महाराजांनी सदैव घेतली. महाराज स्वराज्यात आले असते तर सिद्धी जवळ 65,000 फौजनिशी स्वराज्य उद्ध्वस्त करीत आत 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 घुसला असता. महाराजांनी ठरवलं, सिद्धी जवळ स्वराज्यात नव्हे, स्वराज्याच्या सीमेवर थांबला पाहिजे. महाराजांनी मिरज सोडलं आणि महाराज पन्हाळ्यावर आले. महाराज पन्हाळ्यावर आहेत म्हटल्यावर सिद्धी जौहर पन्हाळ्याकडे वळाला आणि 65,000 फौजेचा पन्हाळ्याला वेढा पडला. सह्याद्री सिंह सिद्धी जौहरच्या विळख्यात अडकला. महाराज पन्हाळ्यावर कैदेत. तिथं सिद्धीची 65,000ची फौज आणि त्याच वेळी उत्तरेतून औरंगजेबाचा सक्का मामा अबू तालिब मिर्झा शाइस्ता खा पुण्यावर चाल करून आला. शाइस्ता खा ते तो प्रति औरंगजेब 1,30,000ची फौज घेऊन आलाय. 1,30,000 म्हणजे महाराष्ट्रावर एकाच वेळी सिद्धीचे 65 आणि शाइस्ता खानचे 1,30,000 असं 1,95,000चं सैन्य आहे. 1,95,000चं सैन्य आणि राजे कैदेत आहेत. आणि स्वराज्याचं सैन्य किती आहे त्यावेळी? फक्त 12,000. फक्त 12,000. 1,95,000 दुश्मन महाराष्ट्रावर कोसळलाय आणि हे 12,000 ना भ्याले, ना माग सरले, ना निराशेत गेले, झुंजत राहिले, लढत राहिले. राजे नाहीत, हतबल झाले नाहीत, आपणच राजे उभा राहिले. महाराजांचं सगळ्यात मोठं क्रांतिकार्य कुठलं माहितीये? महाराजांनी उभा केलेली ही माणसं. अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग घडवले. कुणी घ्यावो, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं, कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केलीत महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय. 1,95,000 फौजेच्या समोर फक्त 12,000 राजे कैदेत. काय जिद्द असेल या लोकांची, काय जिद्द पेरली असेल महाराजांनी या लोकात. महाराणा प्रताप सिंहाकडे त्यांचा सेनापती भामाशाह धावत धावत आला. ठाकूरजी गजब हुआ,
क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बर मग काय आपल्यावर 1 लाखाची फौज घेऊन हल्ला करायला येतोय? हो की मग? अहो ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बर मग असं काय करता ठाकूरजी? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग? अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 1 हो, ते 1 लाख आहेत. महाराणा प्रतापसिंह म्हटले तसं नव्हे, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर फिरली महाराजांनी इथल्या मावळ्यांमध्ये. ती जिगर अहो इथल्या पुणे परिसरातल्या शेतकऱ्यांनी शाहिस्ता खान आला म्हटलं आणि स्वतःच्या उभ्या रानातली पिकं जाळून टाकली, स्वतःच्या गवताच्या गंजी पेटवून दिल्या, अन्नधान्य गायब. त्यांना कुणी सांगितलं नव्हतं, महानगरपालिकेनं नोटीस नव्हती काढली. महाराज तर कैदेत आहेत, सांगायला कुणी नाहीच आहे. मग हे का केलं पुणे परिसरातल्या लोकांनी? शाहिस्ता खानाच्या घोड्यांना चारा मिळता कामा नये आणि त्याच्या सैनिकांना धनधान्य मिळता कामा नये. न सांगता इथल्या रयतेने केलेली ही कृती आहे. ही जबाबदारी फक्त राजांची नाही, ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे, प्रत्येकाची. महाराज घोड्यावरनं निघालेत. एका शेताच्या बांधावर एक शेतकऱ्याचं पोरग शेताची राखण करताय आणि त्याच वेळी त्याला तो घोडेस्वार दिसला. त्या पोराला आपली जबाबदारी माहिती आहे. तो घोडेस्वार अनोळखी वाटला आणि ते एवढंच पोरग त्या घोडेस्वाराच्या पुढे उभा राहिलं. कोण? कुठून आला? कुठं निघाला? तो घोडेस्वार म्हटला, ए चल हट रे, ऐ खबरदार, जर टाच मारून याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. गुडघे एवढं पोरग सांगतंय, काय जिगर पेरली असेल हो. माझी जबाबदारी आहे, माझी. इथला प्रत्येक जण स्वराज्यासाठी वाटेल ते करायला तयार होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकले. इथं असलेल्या मिर्झा राजा जयसिंगानं सगळ्या परिस्थितीचा कानोसा घेतला, पण त्याच वेळी औरंगजेबानं मिर्झाला पत्र पाठवलं, माझ्या कैदेत असणाऱ्या शिवाजी राजांना ठार मारू का? आणि मिर्झा राजानं जबाब पाठवला, तुमच्या कैदेत असणाऱ्या शिवाजी राजांना ठार मारून काही उपयोग होणार नाही, कारण त्या शिवाजी राजांनी त्यांच्यासारखे हजारो शिवाजी तर तयार करून ठेवलेत. एक शिवाजी राजे गेले म्हणून महाराष्ट्राला फरक पडणार नाही. काय कार्य आहे महाराजांचं? इथला प्रत्येक जण शिवराय म्हणून उभा आहे, इथला प्रत्येक जण स्वराज्याच्या रक्षणासाठी उभा आहे. हे विलक्षण कार्य. शाहिस्ता खान पुण्यात आला, महाराजांच्याच लाल महालात त्यांनी डेरा टाकला. पुण्यात शहराला पूर्ण तटबंदी, पूर्ण बंदोबस्त. काही दिवस त्यांनी असेच घालवले. नाही घालवले तर औरंगजेब पुढची मोहीम देणार, त्यामुळे निवांत राहिलेलं बरं. पण आता इथं आलोच आहे तर काहीतरी काम केलं पाहिजे, म्हणून शाहिस्ता खानानं आपल्या सरदारांची बैठक बोलावली. आपल्या सरदारांना विचार, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता हो? म्हणजे उगाच वेळ जायला नको, सोप्यातला सोपा किल्ला काढा, म्हणजे पटकन घेता येईल आणि किल्ला घेतला असा औरंगजेबाला सांगता येईल. आणि मग त्याचा सरदार म्हणाला, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? पुणे नाशिक मार्गावरचा, पुण्यापासून 18 मैलावर असलेला संग्रामदुर्ग. हुजूर चाकणचा किल्ला म्हणतात त्याला, भुईकोट किल्ला आहे. मराठे कितने है? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. आणि ठरलं शाहिस्ता खानाचं. अवघे 300 मावळे असलेला, तोपा बजमियत शिबंदी नसलेला चाकणचा किल्ला घ्यायचा
आणि शाहिस्ता खानानं सज्जता केली. शाहिस्ता खानानं चाकणचा किल्ला घेण्यासाठी आपल्या सोबत 21,000ची फौज घेतली. आता 21,000च का हो, तो 1,30,000 सैन्य घेऊन आलाय. मग सगळंच घेऊन जायचं ना चाकणचा किल्ला घ्यायचा. 21च का? शाहिस्ता खानानं सगळी माहिती काढलेली आणि त्याला असं कळलं की चाकणचा किल्ला एवढा मोठा आहे की त्यात 21,000 सैन्यांनी नीट उभा राहायचं म्हटलं तरी जागा पुरायची नाही. अहो एवढासा छोटासा किल्ला, अवघे 300 मावळे, आणि तो जिंकायला हा निघालाय 21,000ची फौज घेऊन. आणि बघता बघता 21,000 फौजांशी शाहिस्ता खान चाकणला पोहोचला. चाकणला शाहिस्ता खानाच्या 21,000 फौजेचा वेढा पडला. 300 मावळे आणि चाकणचा किल्लेदार आहे फिरंगोजी नरसाळा. त्यांनी हा मोगलांचा सेनासागर येताना बघितला. आता दुसऱ्या कोणी असता तर म्हणला असता चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण पळणं हे मराठ्यांच्या रक्तात नाही, अजिबातच नाही. हा फिरंगोजी आपल्या 300 मावळ्यांशी पुढची सज्जता करत राहिला. शाहिस्ता खानाचा वेढा पडला. त्याला वाटलं होतं किल्ला सहज घेता येईल. पण कधी गेलात तुम्ही चाकणला तर बघून या. भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूनी पाण्याचा खोल खंदक आहे. त्यावेळी मगरी, साप वगैरे जनावर किल्ल्यात आत जाणं शक्यच नाही. आत बाहेर करायचं असेल तर त्या खंदकावर ब्रिज टाकावा लागायचा आणि मग त्या ब्रिजवरनं आत बाहेर. शाहिस्ता खानाचा वेढा पडला आणि मराठ्यांनी तो खंदकावरचा ब्रिज उचलून आत घेतला. आता कुणी आत येऊ शकत नाही. शाहिस्ता खान पोचला खरा, पण किल्ल्यात जाताच येईना. प्रत्यक्ष लढाईच होणार नाही. शाहिस्ता खाननं पुढच्या आठवड्यात परत आपल्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? ये मराठे खुद सामने नहीं आते, हमें अंदर नहीं आने देते. तो सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, और लड़े ही नहीं तो जीतेंगे कैसे? क्या किया जाए? तरबियत खान नावाचा तोफखाना प्रमुख होता शाहिस्ता खानाचा. तो म्हणला हुजूर सीधा गोलाबारी चालू करेंगे, तोप मारा शुरू करेंगे, आधे घंटे का काम है, किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाहिस्ता खानाला. सही बात, तरबियत तैयारी करो, कल सुबह तोप मारा शुरू करेंगे. आणि ठरलं उद्या सकाळी तोप मारा चालू करायचा. तरबियत खान तयारीला लागला. त्या रात्री शाहिस्ता खान निवांत झोपला. म्हणला आता कटकट नाही, आता येतोय उद्या किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा दिन. आणि बरोबर त्याच रात्री 100 मराठे अलगद बाहेर पडले. त्या खंदकावर ब्रिज टाकला आणि सरळ शाहिस्ता खानाच्या छावणीत सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिलकण्या, बुडद्यांचा एक प्रतांचकच यातनांचा कल्लोळ उडाला. शाहिस्ता खान धडपडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मराठे हुजूर. कहा गए? निकल गए हुजूर. वैतागला शाहिस्ता खान. शपकुन रात छापा हमारे डेरे पर, तरबियत तोफे लगाओ. आता रात्रीचे 2:30 वाजलेत. तरबियत म्हणला हुजूर अभी तोहफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. सरपडला शाहिस्ता खान. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाहिस्ता खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. तरबियत खानानं सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठसून भरलाय, वातान बाहेर काढलीये. आता शाहिस्ता खानाची इशारा झाली की तोप मारा चालू. आणि शाहिस्ता खानाची इशारा झाली. तरबियत खान पुढे झाला आणि तोफेला वातान पेटवणार. त्याच वेळी किल्ल्यावरनच आवाज आला धडाम धुम. एक तोफेचा गोळा सुसू करत येतोय त्यांच्याच दिशेनं. तसा तरबियत खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शाहिस्ता खानला कळायचं बंद झालं. क्या 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 हुआ हुजूर? मराठों ने गोलाबारी चालू कर दी है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोपखाना नाकामयाब हुजूर. त्या शाहिस्ता खानाला काही कळेच ना. त्यांनी विचारलं अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा तरबियत खान म्हटला हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ
आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला? तसा तरबियत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला? हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत राहिले. ते उगाच आता सारखं नाही हो. आता ते काय नाही, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच ते हल्ली कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांनी सगळ्यात मोठं काय केलं असेल तर इथल्या मावळ्यांच्या उरात जो आत्मविश्वास पेरला ना, त्याला तोड नाही, तोडच नाही. त्यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. कारण सांगणं प्रकारच नाही. कारण देणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत. शिवचरित्रात तुम्हाला कुणीही कारण देताना दिसणार नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. त्या शाहिस्ताखानाचे 21,000 फौज फिरंगोचे असं नाही, अरे कसं काय करणार आता, आपले तर 300च आहेत. नाही ना, विषयच नाही. आत्मविश्वास एकदा निर्माण झाला ना की तो आत्मविश्वास मग दृष्टिकोन घडवतो. त्याला मी ॲटिट्यूड असं म्हणतो. ॲटिट्यूड जो आत्मविश्वासातनं जन्माला येतो. ॲटिट्यूड सुद्धा 4 प्रकारचे असतात. समाजात तुम्ही जर माणसं बघितली तर या 4 प्रकारची माणसं तुम्हाला दिसतील. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो ॲटिट्यूड. म्हणजे एखाद्याला तुम्ही काही सांगा, त्याचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा, नाही जमणारच नाही. बर, त्याला नाही जमणार म्हटलं ठीक आहे, तो म्हणतो नाही कुणालाच जमणार नाही, शक्यच नाही. हे झिरो ॲटिट्यूड. काही सांगा यांना, जमणारच नाही. मी कायम गोष्ट सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मुडीत काढायला कायम पुढे. हे झिरो ॲटिट्यूड. काही सांगा, जमणारच नाही. याच्या नंतरचा दुसरा प्रकार आहे लोअर ॲटिट्यूड. ह्यांना काही सांगा, त्यांचं ठरलंय, नाही मला नाही जमणार. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट काय, हे म्हणतात तुला जमेल, तू कर, तुला जमेल. एखाद्याला म्हटलं चल ना जरा चांगला अभ्यास करून नोकरी मिळू, मर्सिडीज ऑडी बिडी घेऊ, नाही घे ना, तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, पण मला नाही जमणार. हे लोअर ॲटिट्यूड. तू कर. म्हणजे आपण एखाद्याला म्हटलं ना चल ना आज मंडळाच्या शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, काहीतरी करूया, तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करून आणतो. गोळा करून झाल्यावर मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे. तो म्हणतो मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय. हा लोअर ॲटिट्यूड. तुम्ही करा. तिसरा प्रकार जो याच्यातला आहे तो आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. म्हणजे ते जमेलच म्हणत नाहीत पण नाही पण म्हणत नाहीत. नाही करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू प्रयत्न जरूर करू, पण खात्री नाही आहे ना. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. ज्यांच्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही, त्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलंय, आय कॅन, मी करेन, आय कांट म्हणतच नाही. ती महाराजांनी जी माणसं तयार केलीत ना ती या 4थ्या प्रकारातली आहेत. चॅम्पियन्स ॲटिट्यूड, आय कॅन, करेन. मग तुमच्याकडे काय आहे काय नाही विचार करत नाहीत होती. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का? सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही,
चित्त्यासारखा वेगवान नाही, हत्तीसारखा ताकदवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही, मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड. आमचा फिरंगोजी तो चॅम्पियन्स ॲटिट्यूड घेऊन उभा आहे. किती आहेत? 21,000. चल, आय कॅन, मी करेन करेन. तोफा नाकामयाब. 2 आठवडे झाले, शाहिस्ता खानला काही सुचेना. हे आत येऊ देनात, तोफा चालेनात. आता करायचं काय? त्यांनी बसवली बैठक परत. आता अशी एखादी बैठक असली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी सांगतं. आता समोरासमोर लढता येईना, तोफा चालेनात, करावं काय? शाहिस्ता खाननं विचारलं, क्या किया जाय? नेमकं एक तिरकं उठलं. म्हणला, हुजूर, जमिनीवरनं तर किल्ला जिंकणं शक्यच नाही. फिर जमिनी खालून प्रयत्न केला तर? आता त्यांनी सांगितलं चेष्टेत, शाहिस्ता खाननं घेतलं सिरियस. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. आणि खरंच होतो, चाकणचा किल्ला जमिनीवरनं घेणं शक्यच नाही. त्यांनी चेष्टेने सांगितलेली केलेली गंमत शाहिस्ता खाननं गांभीर्यानं घेतली आणि त्याला कळालं असंच काहीतरी करावं लागेल. त्यानं आपल्या सोबत्यांना सोबत घेतलं आणि एक नियोजनपूर्वक डाव आखला. चाकणच्या किल्ल्याच्या आग्नेयेचा बुरुंज, त्या बुरुंजापासूनच जिकडं त्याची छावणी पडली होती, बरोबर त्या बुरुंजाच्या समोर त्याने एक प्रचंड मोठा शामियाना उभा केला. प्रचंड मोठा शामियाना. ठरलं होतं असं की इथून भुयार काढायचं आणि ते जमिनी खालून थेट त्या बुरुंजाच्या खाली नाहीच, तिथं सुरुंग पेरायचा आणि तो सुरुंग सरळ उडवायचा. स्फोट झाला की तो सगळा बुरुंज खणकात पडेल. खणकात दगडा मातीचा ढीग होईल आणि आपोआप रस्ता तयार होईल. सरळ आत घुसायचं, आतले कापायचे आणि किल्ला फतेह करायचा. विलक्षण योजना बनवली शाहिस्ता खानानं आणि सुरुवात झाली. 21 जून 1660 ला शाहिस्ता खानचा वेढा पडलाय. पहिले 20-30 दिवस असेच गेलेत आणि सुरुवात झाली. किल्ल्याच्या आग्नेयेच्या बुरुजाच्या बरोबर समोर एका बलाढ्य शामियानात भुयार काढायला सुरुवात झाली. बरे सोपं काम आहे का हो? भुयार काढत जमिनी खालनं हे निघाले आणि मध्येच एखादा मोठा खडक लागला. मग असं म्हणायचं का, चला डावीकडं? परत खडक लागला, नाही घ्या उजवीकडं. काळा पत्थर, अहो पुढं जाताच येणार नाही, भयान कठीण काम आहे. बरं त्याच्याही पेक्षा धोका, पुढं 35 फूट खोल पाण्याचा खंदक आहे. हे भुयार काढत जातील, सरळ खणकात पडतील आणि खणकातलं पाणी सरळ भुयारात, आउट. या शाहिस्ता खानानं इतकी योजना आखली की ते भुयार अत्यंत व्यवस्थितपणे काढत ते आत निघाले. 35 फूट खोल खंदक वर राहिला, पाणी वर राहिलं आणि त्याच्या खालून त्यांनी भुयार काढलं आणि आग्नेयेच्या बुरुजापर्यंत पोहोचवलं. फिरंगोजी नरसाळा आणि 300 मराठे यांना तसूभर सुद्धा चाहूल नाही. मृत्यू आपल्या पायाखालनं चालत येतो आहे, अजिबात नाही. भुयाराचं काम पूर्ण झालं. शाहिस्ता खानाला कल्पना दिली. शाहिस्ता खानानं आपली 2 माणसं सुरुंग घेऊन त्या भुयारात पाठवली. आग्नेयच्या बुरुजाखाली सुरुंग पेरला गेला. 14 ऑगस्ट 1660 रात्रीचे 1:30 वाजले आणि शाहिस्ता खान सज्ज झाला. हत्तीच्या अंबारीत बसला आणि त्यांनी सांगितलं, आता काही क्षणात या आग्नेयच्या बुरुजाखाली स्फोट होईल. स्फोट झाला की सगळी दगड माती खणकात पडतील, खिंडार तयार होईल. त्या खिंडीत आत घुसायचं. 1000 सैन्य त्यांनी त्या खिंडीच्या तोंडाशीच ठेवलं. स्फोट झाला की सरळ आत आणि आतले कापायचे आणि गडाचा मुख्य दरवाजा उघडायचा. सगळीच सज्जता झाली. 2 वाजले, माणसं आत घुसली. पेरलेल्या सुरुंगाची वातान त्यांनी पेटवली आणि तोय 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 करता आवाज झाला आणि एक प्रचंड मोठा स्फोट. धडाम धूम
त्या आग्नेयाच्या बुर्जावर असलेले मराठे त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले, तोफा जमिनीत गाडल्या आणि त्या खनखात मातीचा ढिगार तयार झाला. हा शाहिस्ता खानाचं 1000 सैन्य तयारच होतं. सरकनात घुसलं, पण फिरंगोजी नरसाळा आणि उरलेलं 250 सैन्य बघता बघता त्या दिशेने झेपावले. दोन्ही हातात समशिरे घेतल्या आणि फिरंगोजी झुंजत राहिला. जणू काल भैरवाचं तांडव चालू झालं. टिपरी वाजावी तशी तलवार वाजू लागली. 1000 सैन्य मराठे झुंजत राहिले, बेफाम झुंजत राहिले. शाहिस्ता खानाला वाटलेलं 50 तर इथंच गाठलेत, उरले 250. 1000 पाठवतोय, तासाभरात खुर्दा होईल. पण पहाटेचे 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, ते 1000ही बाहेर येईनात आणि दुसरी काही कल्पनाही मिळेना. 7 वाजले, सूर्य लखला की तू जाडला आणि समोरचं दृश्य शाहिस्ता खानानं बघितलं आणि तो अचंबित झाला. 250 मराठ्यांनी 650 मोगलांचा खुर्दा पाडलेला आणि उरलेले 200-250 विहुळ्यात पडलेले. 250 मावळे, काय जिद्द असेल, रात्रभर झुंजत राहत आहे. अखेर शाहिस्ता खान आणखी ताज्या दाबाची 1000 फौज तिथून पाठवली आणि प्रपातात कोसळावा तसं ते शाहिस्ता खानाचं 1000 सैन्य आत घुसलं. फिरंगोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढत राहिला, बेफाम झुंजत राहिला, बेफाम. तोच कुणीतरी महादरवाजा जवळ पोहोचला आणि त्यांनी चाकणचा महादरवाजा उघडला. हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ता खा आज ते कदम आत आला. त्यांनी पाहिलं फिरंगोजी दोन्ही हातात समशेर घेऊन झुंजतोय. त्याचं ते आरसपानी शौर्य चकित झाला शाहिस्ता खान. काय बहादुरी, काय बहादुरी. त्या शाहिस्ता खानाचा चित्रसेन नावाचा सरदार होता. शाहिस्ता खानाने त्याला सांगितलं, जा चित्रसेन, जा युद्ध थांबव, थांबव. त्या लढत्या सरदारला सांग, किल्ला मी घेतलाच आहे, उगा मरतोस कशाला, या आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. शाहिस्ता खानाचा हा निरोप घेऊन चित्रसेन जिथं फिरंगोजी झुंजताय तिथपर्यंत आला. रोको रोको, जंग रोको, नवाब का हुकुम है, जंग रोको. सगळे मोगल मागे सरले. फिरंगोजीची भिरभिरती समशेर शांत झाली आणि चित्रसेन त्याला म्हणाला, नवाब साहेबांनी सांगितलंय ते तुझ्या पराक्रमावर बेपनाह खुश आहेत. अरे पण किल्ला आम्ही घेतलाच आहे, तू फुकट मरावस असं त्यांना वाटत नाही. तू आमच्याकडे ये, मोठी जागीर मिळेल. आणि कडाडला फिरंगोजी, माझ्या राजानं काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले, हाट. तोपर्यंत शाहिस्ता खान जवळ आला होता. शाहिस्ता खानला फिरंगोजीचं मन कळलं आणि शाहिस्ता खान म्हणाला, आम्ही खुश आहे तुझ्या बहादुरीवर, बिनखोर जा. तुला इथून जे जे घेऊन जायचं आहे ते सगळं घेऊन जा. माझा कुठलाच सरदार तुला अडवणार नाही, सैनिक रोखणार नाही, जा बिनखोर जा. 50 दिवस अवघ्या 300 मावळ्यांनीशी गड चुंचवलेला फिरंगोजी भरल्या डोळ्यांनी आणि भरल्या काळजानं निघाला. आपल्या मेल्या सैनिकांची प्रेत त्याने घेतली, जखमी सैनिक सोबत घेतले आणि फडफडणारा तो भगवा ध्वज हाती घेऊन चढ पावलानं फिरंगोजी तिथून बाहेर पडला. फिरंगोजी बाहेर पडला आणि मग शाहिस्ता खानने एकदा तो संग्राम दुर्ग नीट न्याहाळला आणि चाकणचा किल्ला बघितल्यावर शाहिस्ता खानला काही कळेच ना. त्याला प्रश्न पडला, रात्रभर मराठे लढतायत, रात्रभर काही खर्चे पडले, काही जखमी झाले, केवळ काही काही सलामत. हे इतकं कशासाठी लढतायत, का लढतायत? या किल्ल्यासाठी? काय आहे या किल्ल्यात? 4 भिंताड आणि 2 बुरुंज, याच्यासाठी लढतायत मराठे? शाहिस्ता खानाला कळालं नाही. मराठे 4 भिंताड आणि 2 बुरुंजासाठी नव्हे तर त्या बुरुंजावर फडफडणाऱ्या भगव्यासाठी लढत होते. तो भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, तो भगवा भगवान श्रीकृष्णांचा.
तो भगवा शौर्याचा, त्यागाचा, पराक्रमाचा, तो भगवा अस्मितेचा, स्वाभिमानाचा, तो भगवा आमच्या संस्कृतीचा. हे राखलं पाहिजे, हे रक्षिलं पाहिजे. यासाठी जीवावर उदार होणाऱ्यांची मांदियाळी महाराजांनी उभा केली. ही माणसं लढतायत ती त्यासाठी लढतायत हो. त्यासाठी. काय विलक्षण असेल ही जिद्द, किती विलक्षण. इकडं फिरंगोजी चाकणमधनं बाहेर पडले, तिकडं महाराज सिद्धीच्या वेड्यातनं सुटले. आणि 12 जुलै त्या दिवशी सुटलेले महाराज 15 ऑगस्ट 1660च्या आधी 2-3 दिवस राजगडावर येऊन थांबले. 15 ऑगस्ट 1660ला सकाळी चाकणच्या किल्ल्यातून बाहेर पडलेला फिरंगोजी महाराजांना राजगडला भेटायला गेला. महाराजांची भेट घेतली आणि महाराजांसमोर फिरंगोजी मान खाली घालून उभा राहिला आणि महाराजांना म्हणाला, राज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. राज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याला जेवढे प्रयत्न करता येत होते फिरंगोजीनं सगळे प्रयत्न केले, पण फिरंगोजी सगळं स्वतःवर घेतो. म्या कमनशिब्यानं कोट गमावला. राज, फिरंगोजी असं नाही म्हणत. मग त्यांनी रातोरात पाकिटं वाटली. आपण काय करणार, तुम्हाला सांगत होतो, तुम्ही काय ऐकलं नाही. त्यांचे 21,000, आपले 300, कसं काय जुळेल काय. जेवढं जमलं तेवढं केलं, झालं, आलो. नाही ना, महाराजांनी हे असला स्वार्थी विचारच नाही पेरलेला. फिरंगोजी काय सांगतायत, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. राज, म्या कमनशिब्यानं. राजा ताडकन उठले, फिरंगोजीच्या जवळ गेले, कडकडून मिठी मारली. फिरंगोजी, कोण बहादुरी दाखवली तुम्ही, कोण बहादुरी. आम्ही कदर करतो तुमच्या या शौर्याची, तुमच्या लोकांच्या शौर्याची. वाह. पण तरी फिरंगोजी सांगतोय, नाही राज, पर म्या कमनशिब्यानं कोट गमावला राज. आणि मग तेव्हा फिरंगोजीच्या पाठीवर थाप टाकत राजे सांगतायत, फिरंगोजी, फार दिलास नका लावून घेऊ. शाहिस्ता खा तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काही किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. काळजी कसली करता. आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवण्याची पद्धत काय महाराजांची. महाराज चिडत नाही, ती तुमची जबाबदारी होती, तुम्ही बघायचं होतं, कारण नका सांगू. नाही बोलले ना महाराज. महाराज काय सांगतायत, फार फिकीर करू नका फिरंगोजी. शाहिस्ता खा तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास विलक्षण पद्धतीने महाराज वाढवायचे. महाराजांकडे एक विलक्षण शस्त्र आहे, जीभ नावाचं. महाराज रसाळ आणि मधाळ बोलायचे. चालता चालता महाराज एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे. ज्याच्या खांद्यावर राजांचा हात पडला आणि ज्याच्या कानात राजांचे शब्द, तो माणूस मेला तरी फक्त शिवाजी राजांचाच बनून राहायचा. काय विलक्षण असेल होय, काय विलक्षण असेल. महाराजांनी या अपार जिद्दीची ही जी माणसं घडवलीत ना, ते महाराजांचा अफलातून क्रांतिकारी. अफलातून मातीसाठी मरणारी माणसं, विलक्षण हो, विलक्षण. हे सगळ्यात मोठं क्रांतिकारी आहे महाराजांचं, सगळ्यात मोठं. महाराजांनी राज्याचं नव्हे, राज्य म्हणजे नुसत्या भूभागाला आम्ही राज्य म्हणत नाही. राज्य म्हणजे नुसत्या सीमा नव्हे, राज्य म्हणजे संस्कृती. महाराजांनी या संस्कृतीचं रक्षण केलं. काय असेल होते तुम्हाला माहिती आहे. 1646 ते 1680 महाराजांचा हा 35 वर्षाचा कालखंड प्रचंड धामधुमीचा आहे. लढाया, संघर्ष, स्वराज्य विस्तार, मरणांतिक संकट, या सगळ्यांमध्ये महाराजांना
महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करायला कितीचा वेळ मिळाला असेल हो. पण तुम्हाला माहिती आहे 1700 ते 1818 म्हणजे इंग्रज येण्यापर्यंत या महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्माण झाले महाराजांच्या नंतर? 1700 ते 1818 118 वर्षात किती ग्रंथ निर्माण झालीत? एकही नाही, एकही नाही. आणि 1646 ते 1700 महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्माण झाले? प्रचंड, अफाट अफाट. म्हणजे या सगळ्या धावपळीत महाराज विद्येकडे लक्ष देत आहेत, महाराज कलेकडे लक्ष देत आहेत, महाराज विज्ञानाकडे लक्ष देत आहेत. अहो सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातला तिथला संकर्षण सकळकडे महाराजांनी त्याला सांगितलं ग्रंथ लिही. त्यांनी शिवचरित्रावर उत्तम ग्रंथ लिहिलाय, गनिमी काव्यावर उत्तम ग्रंथ लिहिलाय या संकर्षण सकळकळेनं. आपण आता बाकीच्या गोष्टी चर्चा करतो. ग्रहगोल शास्त्रावर महाराजांनी करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय बाळशास्त्री संगमेश्वरकर यांच्याकडनं. ग्रहगोल शास्त्रावर मराठीतला पहिला भाषा शुद्धीचा ग्रंथ महाराजांनी तयार केला. त्याला मी राज व्यवहार कोश म्हणतो. अमात्य बोलू रघुनाथ नामा करूची राज व्यवहार कोशम. रघुनाथ पंडितांनी तो तयार करून घेतलाय. प्रत्यक्षात पंडित धोंडीराज व्यासानी तो तयार केलाय. परमानंद गोविंद नेवासकर ग्रंथ लिहायला सांगितले महाराजांनी. महाराजांच्या पदरी होते, लिहिले, असंख्य ग्रंथ लिहिले. अहो गागा भट्ट आले तिथं. महाराज काय सांगतात गागा भट्टांना? आलाच आहात तर ग्रंथ लिहा. गागा भट्टांनी समय नाही, शिवार्कोदय आणि शिवराज्याभिषेक प्रयोग हे 3 ग्रंथ लिहिले तिथं आल्यावर. आणि त्याच्याही पेक्षा महाराजांनी रायगडावर एक विवेक सभा उभारली आहे. विवेक सभा, डिबेटिंग क्लब आताच्या भाषेत. देशोदेशीचे जे विद्वान यायचे महाराज त्यांच्याशी तिथं चर्चा करत बसायचं. आणि इथं महाराज गागा भट्टांना सांगतायत आद्य शंकराचार्य, मंडन मिश्र आणि कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय त्याची संहिता तयार करायची राहिली आहे. गागा भट्टजी तेवढी तयार करून घ्या. महाराज फक्त समशेरी तोफा याच्यात अडकलेले नाहीयेत. त्यांना शंकराचार्य माहिती आहे, त्यांचं ज्ञान माहिती आहे, तत्वज्ञान माहिती आहे, विचार माहिती आहे, आद्य मंडन मिश्र माहिती आहे, कुमारिल भट्ट माहिती आहे, वाद झालाय, काय झालंय, संचित काय निघालंय, पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. लिहा लिहा. अहो संभाजी राजांसाठी महाराजांनी एका संस्कृत पंडिताची नेमणूक केली आहे, उमाजी पंडित. संस्कृत, स्वतः शिवाजी महाराजांना संस्कृत येत आहे, शहाजी राजांना तर 8 भाषा येत आहेत. ते संस्कृत मधनं शब्दकोडी घालतायत. जयराम पिंडे नावाचा त्यांच्या पदरी आहे. राधा माधव विलास चंपू 12 भाषात ग्रंथ लिहिलाय त्यांनी, 12 भाषात. आणि शतचंद्र नवस्थलम हे कोडं घालतायत शहाजीराजे संस्कृत मधनं त्या जयराम पिंडेला. शिक्षणाकडे केवढं लक्ष आहे. संभाजीराजांना किती भाषा शिकवाव्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 येत आहेत. संस्कृत मधनं बोलतायत. गागा भट्टांनी लिहून ठेवलंय संभाजी महाराजांनी गागा भट्ट यांचा संवाद संस्कृत मधून चालायचा. समय नाही नावाचा आपला ग्रंथ गागा भट्टांनी संभाजी राजांना अर्पण केलाय. उत्तम काव्य करतायत संभाजी महाराज. संस्कृत, पाली, ब्रज भाषेतनं ग्रंथ लिहिलेत. राजकारणावरचा बुधभूषणम, नायिका भेद, नखशिका, अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक लिहिलेत संभाजी महाराजांनी. शहाजी राजांचे पुत्र व्यंकोजी राजे त्यांना सगळ्या भाषा येत आहेत. त्यांची एक सून आहे दीपाऊ साहेब, उत्तम कविता करते, त्यांचा काव्यसंग्रह आता सापडलाय. कोयाजी राजे शहाजी राजाचे दुसरे पुत्र उत्तम कथक, उत्तम नृत्य करतायत. सुसंस्कृत आहे. राज्य तलवारीच्या बरावर वाढवता येत नाही, राज्य बुद्धीच्या जोरावर वाढवता येत. कला विद्या सगळ्याची जोपासना केली महाराजांनी, सगळ्याची. हे साधन नव्हे, साधन आहे. प्रचंड विलक्षण काम महाराजांनी केलंय. प्रचंड. अनेक मंदिरं महाराजांनी बांधली, सुंदर सुंदर घाट बांधलेत आणि किल्ले अप्रतिम. सर्वोत्तम अभियंते होते महाराज. काही वर्षापूर्वी स्वित्झर्लंड मधल्या झुरिचला जगातल्या सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं आणि त्यात माझ्या महाराष्ट्रातला किल्ला होता. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी तो बांधून पूर्ण झाला.
राजगड, दी बेस्ट कॅसल अँड फोर्ट्स इन वर्ल्ड. महाराष्ट्रातला राजगड झुरिच मध्ये काय विलक्षण असेल. अहो 1646 महाराजांनी तोरणा घेतला, समोर राजगड दिसला. आता घेतला तर तो बेवसाऊ आहे, म्हणजे घ्यायचा तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत, होते कुठं महाराजांकडं. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. थांबले का महाराज? नाही, घेऊन तर टाकू ना, पुढचं पुढं. आणि त्याच वेळी महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड उभारला. जगातला सर्वोत्तम किल्ला राजगड. महाराज सांगतायत सुरुवात करा, सुरुवात करा. आई जगदंबा आशीर्वाद घेऊन आपल्या पाठीशी उभा राहते. पोचतं कोण? जो सुरुवात करतो तो. जो सुरुवातच करत नाही पोचेल कसा? मावळ त्यावेळेला मी रस्त्यानं चाललो होतो, एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला विचारलं, म्हटलं का थांबलाय? म्हटलं नाही, डोंगरावर जायचंय. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालेलो. त्या डोंगराच्या पायथ्याला तो सद्ग्रस्त तसाच. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर. महाराजांनी काय सांगितलं? 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. मोगलांच्या विरोधातली झुंज चालू झालेली, मोगलांची फौज लाखोची, महाराजांची 20,000. महाराज असं म्हटले का, त्यांची 1,00,000, आपली 20,000. कसे काय लढणार? मग त्यापेक्षा आपली लाखभर करू आणि मग लढू. नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात. प्रबळगड त्याच वेळी घेतला. महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले आणि प्रबळगडाच्या एका मार्गावरनं महाराजांची पालखी जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत्यांना म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली, दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं. मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या सहकार्याला उभा राहते. केवढं विलक्षण काम आहे, केवढं विलक्षण. महाराज रोजच्या रोज आपल्या संपूर्ण राज्याच्या इत्थंभूत बातम्या आपल्या हिरानकरवी मिळवित होते. महाराजांना एक बातमी मिळाली, गोव्यामध्ये आसपासचे नाईक पुंडगिरी करतायत, रयतेला छळतायत, त्रास देत आहेत. आणि त्याचवेळी महाराजांना आणखीन एक बातमी मिळाली, गोव्याच्या व्हाईसरायनं विजरईनं असा फतवा काढलाय की जो बारदेशात राहतोय, गोव्याचे 3 भाग पडतात, एक बारदेश, एक तिसवाडी आणि एक साष्टी. त्यातला बारदेश, तिथं गोव्याच्या व्हाईसरायनं असा फतवा काढलेला की ज्याला बारदेशमध्ये राहायचं आहे इथं तोच राहील जो रोमन कॅथोलिक ख्रिश्चन असेल, बाकी बारदेशात कुणी राहणार नाही. आणि यासाठी तिथल्या लोकांना त्यांनी 1 महिन्याची मुदत दिली. आता याचा अर्थ सरळ सरळ काय होता, जे रोमन कॅथोलिक ख्रिश्चन नाहीत त्यांनी बारदेश सोडावा, म्हणजे आपली जमीन जुमला जायदाद संपत्ती घर सगळं सोडायचं आणि तिथून बाहेर पडायचं. नाहीतर दुसरा ख्रिश्चन व्हायचं आणि तिथंच राहायचं. महाराजांना याही गोष्टीची कल्पना आली आणि महाराजांनी तडक गोव्याची मोहीम काढली. बारदेशवर हल्ला केला, नाईकांच्या पुंडगिरीचा बंदोबस्त केलाच. पण महाराजांनी तिथल्याच एका गावातल्या पादऱ्यांना आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलावणं धाडलं. सगळे गावकरी आले. महाराजांनी माहिती घेतली. ते 4 पादरी, त्यांना विचारलं, तुमच्या व्हाईसरायनं म्हणे असा फतवा काढलाय. पादरी म्हणले, हो, जो आमच्या भूमीत राहतो तो आमच्याच नियमाप्रमाणे वागला पाहिजे, त्याने आमचाच धर्म पाळला पाहिजे.
महाराज म्हटले, मग आत्ता या क्षणी तुम्ही माझ्या भूमीत आहात, तुम्ही माझा धर्म स्वीकारा. पाद्री म्हणले, असं कसं? का? तुमच्या भूमीत राहतो म्हणून तुमचा धर्म स्वीकारायचा, मग तुम्ही आत्ता माझ्या भूमीत आहात, तुम्ही माझा धर्म स्वीकारा, असं कसं? तत्काळ महाराजांनी आदेश दिला आणि चारही पाद्र्यांची मस्तकं छाटली. प्रत्येकानं आपापल्या धर्मानुसार वागावं, जुलूम जबरदस्ती नको. महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, प्रत्येक. पण जे जबरदस्ती करतायत तेही सहन नाही केलं. महाराजांचं सगळ्यात मोठं क्रांतिकार्य कुठलं माहितीये? महाराजांचा मिर्झा राजांबरोबर तह झाला. 5,000ची मनसबदारी महाराजांना मिळाली आणि मिर्झांनी महाराजांना जबाबदारी दिली, विजापूरच्या पन्हाळ्यावर हल्ला करायची. महाराजांनी योजना तयार केली. योजनेनुसार 2,000 सैन्य घेऊन महाराज भल्या पहाटे पन्हाळ्यावर हल्ला करतील आणि बरोबर 10 वाजता नेताजी पालकर उरलेली 3,000ची फौज घेऊन महाराजांना मिळतील. ताज्या दमान आलेलं सैन्य त्यांचा खुर्दा उडवेल. नियोजनानुसार महाराज 2,000 फौजनीशी पहाटे 5 वाजता पन्हाळ्यावर कोसळले. निद्रिस्त फौज सपासपक आपली जाऊ लागली, पण तोपर्यंत आदिलशाहीचं सैन्य सावध झालं. 2,000 मर्दांपुढे बेपाम फौज उभा राहिल्या. बळ तुकडं पडू लागलं. महाराज नेतोजींची वाट बघत होते. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, नेतोजींचा पत्ता नाही. 1000 मराठे कापले गेले. अखेर महाराजांनी माघार घेतली. अर्ध्या वाटेत नेतोजी भेटली आणि संतापलेले महाराज म्हणाले, नेतोजी, समयास कैसे पावला नाहीत. तुम्ही तर सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? आणि संतापलेल्या महाराजांनी नेताजींना बडतर्फ केलं. नेताजी तिथून गेले ते थेट विजापूरशाहीकडे चाकरीला. त्याच्यानंतर महाराज आग्र्याला गेले. नेताजी मिर्झा राजांच्या सांगण्यावर नंतर मोगलाईमध्ये आला. तो बीड जिल्ह्यातल्या धारूरच्या किल्ल्यावर होता आणि त्याच वेळी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातनं निसटले. महाराज निसटल्यानंतर औरंगजेबानं पहिली कृती काय केली असेल तर धारूरला असणाऱ्या नेतोजींना कैद केला. शिवाजीराजे सुटले, प्रति शिवाजी सुटता कामा नये. नेतोजींना त्यांनी कैद केलं. तब्बल 4 दिवस नेताजींचा अनन्वित छळ चालू होता, अनन्वित छळ. त्या छळापासून मुक्तता मिळण्याचा एकच मार्ग होता, धर्म बदलायचा, इस्लाम धर्म स्वीकारायचा. इतिहासकार लिहून ठेवतात, उशीतनं कापूस बाहेर यावा तसं नेतोजींच्या कातड्यातनं मांस बाहेर आलं होतं. प्रचंड छळ सोसला आणि अखेर एका क्षणी नेतोजींनी निर्णय घेतला, सिर सलामत तो पगडी 50. त्यांनी औरंगजेबाला धर्मांतरासाठी होकार कळवला आणि नेतोजींचं धर्मांतर झालं. नेतोजी पालकरांचे मोहम्मद कुली खान झाले. औरंगजेबानं त्यांना कामगिरीवर पाठवलं. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, नेताजींनी तब्बल 7 वेळा पळून जायचा प्रयत्न केला, 7 वेळा, पण पकडले गेले. अखेर औरंगजेबानं नेतोजी पालकरांची म्हणजे मोहम्मद कुली खानाची नेमणूक काबूल कंदहार प्रांतावर केली. 9 वर्ष नेतोजी काबूल कंदहार प्रांतात होते. 1667 ते 1676 औरंगजेब स्वराज्यावर एक एक सरदार धाडत होता, पण सगळे अपयशी ठरत होते, सगळे अपयश. अखेर औरंगजेबाला आठवण आली, मोहम्मद कुली खान, नेतोजी पालकर, दिलेर खानासोबत औरंगजेबानं नेतोजी पालकरांना स्वराज्यावर धाडलं. दिलेर खान आणि नेतोजी निघाले. बुर्हानपूरला छावणी पडली आणि पश्चातापाग्ध झालेल्या नेतोजींनी बुर्हानपुरातून झेप घेतली. ते नेतोजी सरळ महाराजांच्या रायगडावर पोहोचले, सोबत पुत्र जानोजी पालकर. आता नेतोजी पालकर रायगडावर पोहोचले खरे, पण रायगड पूर्ण बदललाय, सगळंच बदललंय हो. 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झालाय. महाराज आता छत्रपती झालेत, माणसं बदललीत, पहारे बदललेत. बरं, हा नेतोजी दाढी वाढलेला, पठाणी घातलेला,
आता कुणाला ओळखायचा विषयच नव्हता. तो रायगडाच्या महाद्वारात आला आणि पहारेकरने विचारलं, कोण? मी नेतोजी. त्याच्या त्या अवताराकडे बघून कोणी विश्वासच ठेवेना. मोहम्मद कुली खान. काय? राजांना भेटायचं आहे. अरे असे कसे राजे भेटतील? तुम्ही फक्त राजांना जाऊन सांगा नेतोजी आलेत. राजाने बोलावलं तर आत येईन, नाही बोलावलं तर इथूनच परत जाईन. अखेर पहारेकरी राजांकडे पोहोचला. राज, कुणी नेतोजी आलेत. आणि ताडकन उठले महाराज. आलो, चला. आणि झपाझप पावलं टाकत महाराज महाद्वारात आले. नेतोजींच्या समोर उभा राहिले. क्षणभर दोघं एकमेकांना पाहत राहिले. नेतोजी अंतर्बाह्य बदललेला, दाढी वाढलेली, पठाणी घातलेली, तो मोहम्मद कुली खान. क्षणभर नेतोजींच्या डोळ्यातनं खळ दिशा अश्रू सुटला. आणि नेतोजी महाराजांना म्हणाले, महाराज मी तुमचाच ना? आणि महाराज समोर नेतोजींना कड करून मिठी मारली. नेतोजी तुम्ही आमचेच, तुम्ही कालही आमचे होता, तुम्ही आजही आमचे आहात आणि तुम्ही उद्याही आमचेच राहणार. काय विलक्षण असेल. महाराजांनी नेतोजींना आत आणलं. नेतोजी म्हणाले, महाराज पर मी ह्यो असा आता मोहम्मद कुली खान. महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी तत्काळ नेतोजी पालकरांना विधिवत पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. पुन्हा. विलक्षण क्रांतिकारी आहे, विलक्षण. नेतोजी परत आले. पण तरी पण एकदा बाटलाय म्हटल्यावर आपल्या जकडं जरा नेतोजींना काळजी होती. महाराजांनी मला घेतलं धर्मात परत, पण माझ्या जानोजीचं लग्न कसं होईल? माझ्या जानोजीला मुलगी कोण देईल? जो मुस्लिम झालाय. पण आतल्या आत त्याची चलबिचल चालू होती. आणि एके दिवशी भर दरबारात महाराजांनी नेतोजींना विचारलं, नेतोजी आमच्या कन्या कमळाचा तुमच्या जानोजींसाठी करून घ्याल? नेतोजी नामचे नाम महाराज. हो नेतोजी, आमच्या कन्या कमळाचा तुमच्या जानोजींसाठी करून घ्याल? नेतोजींना याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य कुठलं? महाराज असं नाही म्हटले. आता माहितीये त्यांनाही अडचण कळते. मग आपल्या सरदारांना असं नाही, बघा आपल्याच भावकीतला आहे, बघा कोण देतय का. स्वतः मी इतरांना का सांगू? महाराजांनी स्वतःची कन्या दिली. केवढं मोठं परिवर्तनाचं पाऊल आहे हे. क्रांतिकारी आहे महाराजांचं, विलक्षण. असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी सर्वोच्च कार्य केलं नाही, अजिबात नाही. समाजकारण, अर्थकारण, राजकारण, सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च कार्य छत्रपती शिवाजी महाराज. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय, जगात तुलना नाही. आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांपुढे जेवढे शत्रू आले फक्त 2 भारतीय आहेत, उरलेले सगळे परकीय आहेत. सगळे महाराजांनी त्या साऱ्यांचा पराभव केलाय, साऱ्यांचा पराभव. सिद्दी जव्हर सरमत खा, सिद्दी अब्दुल्ला खा, सिद्दी सेबुल खा महाराजांकडनं पराभूत. ॲबिसिनियन्स आहेत, पठाण आहेत, बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण पराभूत महाराजांकडनं. दाऊद खान कुरेश अरब आहे, पराभूत. दिलेर खा पराभूत. इथं उंबरखिंडी जवळ ज्याला शिवाजी राजांनी कोंडून मारला तो कारतलब खा, उझबेकिस्तान म्हणजे आताच्या रशियाचा आहे, पराभूत. महाराजांकडनं तो पराभूत झाला. राजकारणात आणि रणांगणात परत त्याचं नावच दिसलं नाही. इथं अबू तालिब मिर्झा शाइस्ता खा नवाब आहे, तुर्कस्तानचा नवाब, पराभूत. कैक इराणी आहेत, कैक मंगोलियन आहेत, पराभूत. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज
पराभूत तत्कालीन काळातले जगातले सगळे सर्वोच्च योद्धे महाराजांनी असे पराभूत केले की पुन्हा ते मैदानावर दिसले नाहीत. 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवछत्रपतींचा जागर सातत्यानं घडत राहावा आणि त्या विचारांवर आपली पुढची वाटचाल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुवर्णयुग तरुण मंडळाच त्यांच्या सगळ्या संचालकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नितीन सर. ज्या तळमळतेने आणि आत्मीयतेने प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या व पराक्रमाच्या घटना आपल्यासमोर मांडल्या, त्या प्रत्यक्ष आपण शिवकाळात गेल्याचा अनुभव दिल्याबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आपले विशेष आभार व आमच्या विनंतीस मान देऊन आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.